संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। पलूस नगर परिषद निवडणूक 2025 तब्बल 80.2% मतदान, वाढलेला टक्का कोणाला तारणार? पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 80.2% मतदान नोंदवले। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होताच केंद्रावर मतदारांची गर्दी वाढू लागली। अनुकूल हवामान, पुरेशा सोयीसुविधा आणि वाढती राजकीय उत्सुकता यामुळे महिलांबरोबरच युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। नगर परिषद क्षेत्रात एकूण 22,067 मतदार नोंदवले असून त्यात 11,143 पुरुष, 10,920 महिला आणि इतर 4 मतदारांचा समावेश आहे। यापैकी 17,659 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। प्रभागनिहाय मतदानात प्रभाग 3 ने सर्वाधिक 85.14% मतदानाची नोंद करून आघाडी घेतली, तर इतर सर्व प्रभागातही समाधानकारक मतदान झाले। प्रभाग 1 मध्ये 78.23%, प्रभाग 2 मध्ये 78.48%, प्रभाग 4 मध्ये 79.22%, प्रभाग 5 मध्ये 80.44%, प्रभाग 6 मध्ये 81.17%, प्रभाग 7 मध्ये 76.69%, प्रभाग 8 मध्ये 81.36%, प्रभाग 9 मध्ये 79.68% आणि प्रभाग 10 मध्ये 82.48% इतके मतदान झाले। निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीप्ती रिठे, मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर तसेच API सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी मतदान केंद्रावर तसेच संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करून सतत गस्त ठेवली। वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष मदत कक्षही उभारण्यात आले। मतदानादरम्यान आमदार डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी विविध केंद्रांना भेट देऊन मतदारांच्या उत्साहाला चालना दिली। दरम्यान थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत रंगली आहे। काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले, महायुतीकडून जोशना विठ्ठलराव येसुगडे तर भाजपकडून सोनाली सागर नलवडे या उमेदवारांनी स्पर्धा अधिक चुरशीची केली आहे। नगर परिषदेत 20 जागांसाठी एकूण 69 उमेदवार रिंगणात असून वाढलेल्या मतदानाचा कल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। उत्साहात पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वत्र मतमोजणीचीच प्रतीक्षा असून पलूसच्या राजकारणात कोणाचा विजयश्री पताका फडकेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।